मनश्री स्वामी समर्थ. तर आज समाजात आपण पाहत आहोत की गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे आणि गुन्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त गुन्हे हे मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराचे आहे. आणि आपण आज म्हणतो की आपला देश प्रगत झाला आहे आणि स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करत आहे. ती आज पायलट आहे, अक्षरशः ती अंतराळातसुद्धा पोचली आहे. आणि हे जरी खरं असलं तर आज प्रश्न उठतो की ती खरंच सुरक्षित आहे का? तर नाही, नक्कीच नाही. आणि यासाठी खरा जबाबदार असेल तर आपल्या देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्था ही इतकी दीनदुबळी आणि कमजोर आहे आणि याचाच फायदा हे समाजात फिरणारे नराधम घेत असतात. आणि एखादी घटना जर घडली तर ती घटना न्यूजवाले उचलून घेतात आणि 4 दिवस तीच बातमी टी व्हीवर दाखवल्या जाते. तीच बातमी न्यूजपेपरमध्ये येते की नराधमाला जैलात नेलं, नराधमाला कोर्टात हजर केलं, लोकांनी रास्ता रोको आंदोलन केलं, आरोपीला फाशी द्या म्हणून मागणी केली. आणि हा गुन्हा, हे अपराध 4 दिवस आपल्याला दाखवल्यानंतर हे गुन्हे काळाच्या पडद्याआड लपवले जातात आणि आपल्याला त्याचा थांगपत्ताही लागत नाही की समोर त्या नराधमाचं आणि त्या पीडितेचं काय झालं. आणि एखादी पीडिता जर याच्यामधून बचावली तर आपण जिवंतपणे नरकयातना भोगल्याचा तिला अनुभव घ्यावा लागतो. आणि पीडितेचे आईवडील आपण आपल्या मुलींना जन्म का दिला याचीच खंत त्यांना आयुष्यभर वाटत असते. आणि हे जर आपल्याला नक्की बदलवायचं असेल तर आपण फाशीची शिक्षा द्या म्हणून रस्त्यावर न येता आरोपीला तसं कठोर शासन मिळायला हवं. आज आपण आता 2-3 दिवसाच्या आधीच एक घटना घडली की एक छोटी 3 वर्षाची मुलगी, बिचारीला धड बोलताही येत नसेल, ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आपल्या आजीच्या गावाला गेली आणि बाहेर खेळत असताना एका नराधमाने तुला गोठ्यात वासरू दाखवतो म्हणून तिला नेलं आणि तिथे आपल्या पायातील सॉक्स काढून तिच्या तोंडात कोंबला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आणि एवढ्यावरच त्याचं भागलं नाही तर त्याच्याजवळ असलेल्या टणकशस्त्राने त्याने तिच्या शरीराचे लचके तोडून तिला ठार केलं. आणि हे कोणालाही याचा थांगपत्ता लागू नये म्हणून तिला शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलं. आणि हा गुन्हा ऐकताना किंवा ही बातमीसुद्धा ऐकताना आपल्याला अक्षरशः काटे येतात. आणि हा गुन्हा करताना त्या नराधमाला काहीच कसं वाटलं नाही त्या निष्पाप मुलीचा बळी घेताना. आणि आज हा त्याचा पहिलाच गुन्हा नसून याच्या आधी त्याने 4 ते 5 गुन्हे केले आहे आणि याच्यासाठी त्याला 4 ते 5 वर्षाची शिक्षासुद्धा झाली आहे. आणि ही शिक्षा जर योग्य वेळी त्याला योग्य दिली असती आणि त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा केली असती तर आज त्याने गुन्हा करताना 10दा विचार केला असता. आज आपण आपल्या देशातील सरकार या देशाला प्रगतशील करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहात. पण आपल्या देशाची आपण देशाला आज भारत माता म्हणतो आणि कोणत्याच देशाला आपण माता म्हणत नाही, रशिया माता, अमेरिका माता, पण आपण भारतालाच माता का म्हणतो? तर या देशाची हिंदू संस्कृती जी आहे ती या महिलांनी राखून ठेवली आहे. आणि आज उद्या होणाऱ्या माता जर सुरक्षित नसेल तर या भारत माता या शब्दाला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून माझी या सरकारला विनंती आहे की तुम्ही वेळात वेळ काढून ही कायदा आणि न्यायव्यवस्था बदला. आणि एखादा न्याय मिळण्यासाठी आपल्याला थोडासा अवधी द्यावाच लागतो. जसे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, याच्यामध्ये थोडासा अवधी जातो. पण सगळे साक्षी पुरावे समोर असताना एखाद्या पीडितेला तिच्या आईवडिलांना न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली हे कितपत खरं आहे आणि कितपत योग्य आहे? तर यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सरकारला आणि